या जर पूर्वीच मान्य झाल्या असत्या होऊ शकल्या असत्या, उपोषण आणि 5 दिवस मला करण्याची गरज होती. मला आश्चर्य वाटतंय की कालच्या या प्रसंगात दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुठे होते. जे जरांगे पाटील ज्या समाजासाठी लढत होते त्या समाजाचेच ते नेते आहेत ना, उपमुख्यमंत्री आहेत. विशेषतः एकनाथ शिंदे हे नव्या मुंबईमध्ये गुलाल उधळायला जरांगे पाटलांच्या सोबत होते, पण काल ते कुठे दिसले नाहीत. याचं कारण काय? नाही, यालाच एक ॲड करून सांगतो की काल जरांगे पाटलांची इच्छा होती की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं उपोषण सोडण्यासाठी व्यासपीठावर यावं, पण त्यावेळेस ते मान्य झालं नाही, कारण प्रत्येक नेता हा वेगवेगळ्या ठिकाणी होता असं सांगण्यात आलं. नाही, नेता जरी वेगवेगळ्या ठिकाणी असला तरी महाराष्ट्राच्या राजधानीमधला हा अतिगंभीर असा प्रसंग होता. अशा वेळेला महाराष्ट्राच्या राजधानीत सगळ्यांनी राहणं गरजेचं होतं. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होता, मुंबईच्या संदर्भातले काही प्रश्न त्यात निर्माण झाले होते, हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू होती. अशा वेळेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कधी भडका उडू शकत होता, मुंबईतच थांबणं गरजेचं होतं. स्वतः देवेंद्र फडणवीस हे या वाटाघाटीमध्ये गुंतले होते, हे मला माहिती आहे की कशा प्रकारे यातून मार्ग काढायचा, सर्व हायकोर्टाच्या निर्णयानंतर कशा प्रकारे आपण त्यातून पावलं टाकली पाहिजेत, किंवा उपसमितीने कोणती भूमिका घेऊन जरांगे पाटलाकडे जायला हवे, यासाठी स्वतः देवेंद्रजी मुख्यमंत्री राज्याचे पडद्यामागे काम करत होते. हे मी अगदी जरी मी त्यांचा टीकाकार असलो तरी हे मी सांगू शकतो. कालचं संपूर्ण श्रेय जे आहे हे देवेंद्र फडणवीस यांचंच आहे. आणि या संदर्भात त्यांच्या ज्या सहकार्याने जरांगे पाटलांना किंवा त्यांच्या आंदोलकांना अपशब्द वापरले त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. पण एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक, अजित पवार आणि त्यांचे लोक हे काल कुठे होते? ते त्या आनंद सोहळ्यामध्ये का सहभागी झाले नाहीत? की त्यांना हा आनंद सोहळा मान्यच नव्हता की हे प्रकरण अजून चिघळत राहावं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अडचणीत यावेत, असं काही योजना दुसरे लोक करत होते का? हे काल प्रकर्षानं जाणवलं. प्रश्न की ज्या मातबर मराठा नेत्यांना जमलं नाही ते फडणवीस यांनी करून दाखवलं, अशा प्रकारचे ट्विट आता येत आहेत. नाही, हे ट्विट करणारे भारतीय जनता पक्षाचे कोणते एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना टार्गेट करणारे आहेत. मुळात उपोषण नक्की संपलेलं आहे, आंदोलन संपलेलं आहे. 8 पैकी 6 मागण्या मान्य झालेल्या आहेत. पण मराठा समाजाचे जे इतर नेते आहेत, मी ऐकत होतो त्यांचा आज काही भाष्य, जे या आधी आंदोलन करत होते किंवा कोर्टात लढत होते, त्यांच्या भूमिका या मागण्यांसंदर्भात वेगळ्या आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला काय मिळणार नाही याच्यातून, पण जोपर्यंत संपूर्ण अध्यादेश हाती येत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. पण राऊसाहेब, तुम्ही कसं विश्लेषण कराल? मी अजिबात विश्लेषण करत नाही. आधी राहिलेले मुख्यमंत्री विशेषतः शरद पवार, उद्धव ठाकरे